वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर, दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्ते शांत। आमच्याकडे ठाकरेंना पहिल्या रांगेत स्थान होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना काँग्रेसनं जागा दाखवली, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, उद्धव ठाकरेंचे फोटोज काँग्रेसकडून ट्विट, काँग्रेसनं शिवसेनेला दिला आयता मुद्दा। इलेक्शन कमिशननं महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा केला, राहुल गांधींनी चांगलं काम केलं, प्रकाश आंबेडकरांकडून राहुल गांधींचं समर्थन। गोपीचंद पडळकरांचे समर्थक, शरणू हांडेंचं अपहरण, माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार रोहित पवार, पडळकरांच्या समर्थकांचा गंभीर आरोप। दोन्ही उपमुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये, पुण्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर उतरले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणे घोडबंदर रस्ते कामाची पाहणी। मुलं दोनच पुरे, अजित पवार यांचा लोकसंख्या नियंत्रणासाठी सल्ला। खालिद का शिवाजी या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, वादामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती। दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द, महायुती सरकारचा निर्णय। अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरून वाद, हल्लेखोरांचा हुमा कुरेशीच्या भावावर हल्ला, हल्ल्यामध्ये आसिफ कुरेशी यांचा मृत्यू। अकोल्यामध्ये नशेखोर तरुणाचा धुमाकूळ, नशेत केली अनेक दुकानांची तोडफोड। विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी, अमरावतीतील ढगफुटी सदृश्य पाऊस, विरोळ रोघे गावामध्ये रस्त्यांना तलावाचं स्वरूप।